आता आमचा तिलशाला जायचा प्लॅनिंग होता पोरांचा सकाळी, तो पण अचानक सकाळी सकाळी अचानक प्लॅनिंग झालेला. आणि आता आपली गाडी पण नवीन गाडी आहे आणि 1 वर्ष पण नाही झालं गाडीला, आणि बाबाच्या दर्शनाला चालल्यात आपली गाडी घेऊन. म्हणजे असं मनाला एकदम चांगलं वाटतंय का आपण नवीन गाडी घेतली आणि चालल्यात आपण बाबाच्या दर्शनाला. तर म्हणजे आणि पोरांची पण इच्छा होती का इकडून प्लॅनिंग केला का आपण बाबाच्या दर्शनाला जाऊ असं. तर चालत आता बाबाच्या दर्शनाला फिरायला. म्हणजे असं पोरं बोलली का आपण चला जाऊ असं तसं. तर मनात एक विचारायला का चला आपण जाऊ डायरेक्ट, काही टेन्शन नाही. कपडे वगैरे तर आपण काय आणलंच नाही, काय नाही. माझी पण पॅन्ट एकदम व्हाईट पॅन्ट रिक्षावरची, ती पण एकदम खराब झाले. नंतर दाखवतो तुम्हाला पॅन्ट किती खराब झाले काय ते. आणि उद्याचं कसं काय अजून म्हणजे आज तर नाही दर्शन आम्ही करू शकत, कारण की आज पोचायला टाईम होणार. तर उद्या दर्शन करू आपण, म्हणजे उद्या दर्शन करतील. आज फक्त आमचं ट्रॅव्हलिंगमध्येच दिवस जाईल पूर्ण. आणि आता जे वाजल्यात ते म्हणजे 3:30 वाजल्यात, 3:30 पावणे 4 झाल्यात, पावणे 4 झाल्यात. ते पोचायला अजून टाईम लागेल आम्हाला भरपूर. आता बघू किती टायमात पोचतोय ते आम्ही तसं तुम्हाला दाखवू. आणि कसारा वगैरे आपल्याला पूर्ण चढायचं आहे वरती. बघू आम्ही फक्त शिर्डीचं फक्त नाव काढलेलं, त्या नावावरनं डायरेक्ट प्लॅन झाला आणि आम्ही निघालो शिर्डीला. असं वाटतंय का आता आम्हाला बाबांनी बोलवलंय दर्शनाला. अर्ध्या रस्त्यातूनच बोलवलं आम्हाला बाबांनी. तर जाऊया शिर्डीला आपण. आता मी आटगावला पोचल्यात आणि आटगावला काहीतरी खायला घेतात इकडे. टाइमपास आता मेन हायवे लागेल पुढे गेल्यावर. काय माहिती कुठे फाफडा घेऊ. काय घ्यायचं, काय घ्यायचं? समोसे वगैरे, समोसे वगैरे आता काहीतरी घेऊ आम्ही इकडे. हॉटेलमध्ये आला तर काहीतरी घेऊ खायला. काय घेऊ, काय घेऊ? फाफडा घेऊ, समोसे, काय समोसे घेऊ ना. समोसे हे काय समोसे घेतो, समोसे घेऊ. किती समोसे घेतो? 4 द्या ना. 5 टेस्टी बार. आता आपण आटगाव स्टेशनच्या इकडे आल्यात. इकडे स्टेशन आहे, आपली रिक्षा लावली तिकडे बघा. ट्रेन आली ना तू. आटगाव स्टेशन. वेगळी चला पटापट आपल्याला टाईम होईल. खायला वगैरे घेतलंय सर्व आम्ही इकडे. आटगावच्या इकडे आहेत आम्ही. का 60 किलोमीटर काहीतरी आहे, अजून राहिलंय. आता बघू किती वाजता पोचतात ते. 6 वाजता असतील, 6, 6:30, 7 वाजतील. 7 वाजेपर्यंत पोचतील आपण. अंधार पडायच्या अंधार पडायच्या अगोदर आपण पोचले पाहिजेत. आणि हे बघा आपली धन्नो इकडे आहे, इकडे लावले. हे बघा हे बघा आपली धन्नू. आणि रोहन गेलाय तिकडे काहीतरी आणायला गेलाय. रोहन आला पाण्याची बॉटल घेऊन. हे बघा पाण्याची बॉटल घेऊन आला. आणि आता हा बघा याच्यात नाश्ता वगैरे घेतलाय खायला. आणि आता आपण जास्त टाइम नाही इकडे हे करणार आणि लगेच लवकरात लवकर. अशीच काय बोलतो तू, लवकरात लवकर पोचेल तेवढं बरं होईल आपल्याला. लवकर आम्ही जेवढं लवकर पोचेल तेवढं आमच्यासाठी बरं आहे. काय की कालो पडल्यावर आम्हाला काय रस्ता समजणार नाही एवढा. आम्ही पहिल्यांदाच चालल्यात एवढ्या लांब. चालल्यात आणि एवढा रस्ता पाहिजे. आम्ही लोकेशनवर चालल्यात. लोकेशनवर चालल्यात बघू आम्ही. बघा ट्रेन आली. आता आपण मेन हायवे पकडलाय. आतमधून आपण निघालोय आणि आता डायरेक्ट आता कसारा बघायचा आहे आपल्याला. लवकरात लवकर पोहोचूया आपण. अंधार पडायच्या अगोदर पोहोचले पाहिजे.
जाईल बाबाच्या दर्शनाला. म्हणजे मनामध्ये एकदम खुशी होत आहे. काय बोलतो आशिष? एकदम. म्हणजे आता आम्ही शिर्डीला चालल्यात पण, आणि असं मनात वाटते का आम्ही खरोखर शिर्डीला चालल्यात का कुठे तिकडे तिलचा चालल्यात. आकाश, तुला काय वाटते? मला तर आता काय, आता खुशी म्हणजे अलगच आहे ती शिर्डीला जायची. कारण फर्स्ट टाइम चाललोय मी आता शिर्डीला. काय रोडला आता मन एवढं खुश झालं ना की बाबांचा बोलावा आला डायरेक्ट बाबांच्या दारात. मन एकदम शांत, एकदम म्हणजे सांगतात ना, मन एकदम खुश झालं साहेब. संजय, काय बोलतो आता तू? यांचं हे काय बोलतात? यांच्या बोलण्यावर तू काय वगैरे तू बोल. आणि आकाशचा पण फर्स्ट टाइम आहे जाणं. माझा एकदा दोनदा झालेलं, एकदा का दोनदा झालेलं जाऊन. आणि एकदा पदयात्रा आणि एकदा असंच गाडीमध्ये गेलेलो. आणि आकाशला पण फर्स्ट टाइम म्हणजे असं आकाश चालाय, तर आकाशला पण आपल्या मित्रांना म्हणजे आपल्या गाडीमध्ये आपण नेतोय फिरायला, तर म्हणजे एकदम मनामध्ये वेगळीच फिलिंग येते. अंगावर काटा येते बोलताना पण. म्हणजे एकदम भारी वाटतं. तुम्हाला काय वाटते? भारी वाटतं ना? आपण नवीन गाडी घेतली आणि आपण चाललोय फिरायला. आणि आपली इच्छा होती ना की नवीन गाडी घेतल्यावर जायची हा, असं. नवीन गाडी घेतल्यावर जायची इच्छा होती आमची. पण आमची इच्छा काय होती? 2 व्हीलर जायची. पण आपण आपल्या देवाच्या कृपेने आपण आपल्या दारात लक्ष्मी आणली आणि आता आपण शिर्डीला जातो. घाट चालू झाला आहे आणि इगतपुरी फक्त 14 किलोमीटर इगतपुरी. आणि आपण कसारा चढतोय आता. मेन पॉईंट आहे ना कसाराचा, तिकडे आपण थांबायचं आहे थोडा वेळ. सीन दाखवतो तुम्हाला कसाराचा. मित्रांनो, आता आपण कसारा चढायला चालू केलाय. कसारा चढतोय आपण आणि व्ह्यू बघा कसाराचा. कसारा घाट मजा येते जायला. इकडे मजा आहे फिरायला वगैरे. एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर व्ह्यू. बघा व्ह्यू, बघा व्ह्यू. काय थांबू आशिष? हा, हे बघ, हेच पण. आता आपण कसारा चढलोय. वरती आहे, मध्ये वरच्यावर आहे. इकडे आपल्या एक चांगला स्पॉट आहे मधल्या भागात आहे इकडे. आणि इकडे आम्ही थांबलोय जरा व्ह्यू बघायला. आणि लवकरात लवकर आम्ही निघू इकडे. जास्त काही थांबणार नाही आम्ही. लवकरात लवकर पोचायचं आहे ना. लवकरात लवकर पोचायचं आहे शिर्डीमध्ये आपल्याला. त्याच्यामुळे आपण जास्त थांबणार नाही. मिळत. इकडून पूर्ण कसारा आहे, हा बघा. मी सिटी जाताना सिटी मोजतात. हे बघा, एक नंबर व्ह्यू आहे इकडे. आता आम्ही लवकरात लवकर निघू. आपली गाडी एकदम साईडला लावले, कोपऱ्यात. आता आपण
इगतपुरीला. हा इगतपुरी स्टॉप बघा, व्ह्यू बघा इगतपुरीचा. हॉटेल्स वगैरे सर्व आहे तिकडे, पेट्रोल पंप वगैरे. बाबा CNG पंप आहे. नाशिक 45 किलोमीटर. शंभर लिहिलं का नाही रे? हा 7 60? बिलपर्यंत ये. एवढं आहे. अरे ना, मेंढ्या पण आहेत. एक नंबर व्ह्यू आहे ना. शेळी बकरी तेच करा ना तुम्ही गाव. आता आपल्याला जाता जाता पालखी भेटले. बाबांची पालखी मिळाली आहे आता आपल्याला. साईराम. ओम साईराम. आम्हाला पालखी पण मिळाली आहे. बाबांचं दर्शन अर्धा रस्ता आम्हाला झालं आहे. आणि आता आमचं किती किलोमीटर आलं आहे? काहीतरी 90 किलोमीटर अजून आलं आहे जायचं. 90 ना? 89 किलोमीटर आलं आहे. 8:15 पर्यंत पोहोचतील आम्ही. गहू लावले गहू. कांदे लावले तिथे कांदे. ही नदी. हे बघा इथे गहू इथे परत लावलेत. एक नंबर वाटते ना. लागू तरी लावी ना आजी वरती. या साईडला गव्हाण आहे. गहू आहे वाटते. कांदा आहे का? आता सिन्नर. पुणे 6:30 झाल्यात. आम्ही पोचल्यात पांढरवलीला. हे बघा आता इकडे आता सिन्नरला गेलो होते. इकडे बोर्ड दाखवते. बाजार लागलाय बाजार. मी पोचलो तर परफेक्ट लोकेशन आहे का? हा बरोबर आहे. हे आता दर्शन उद्या घेतली तुला. हे आहे सोनागाड्याची मशीन वाटते ती. सोनगाडीची मशीन आहे ही, सोनगाडीची मशीन. रस्ता बनवत आहे ना ते. हा? त्याला कॉन्क्रीट झाला का रे? 2 सीट कॉन्क्रीट झालं. बोला का तू. द्राक्ष, नाशिकची द्राक्ष. द्राक्षाची बाग पण द्राक्षाची बाग बघा किती मोठी मोठी आहे. एक नंबर. आता लेट झालं म्हणून नदी लेट झालं दाखवलं म्हणून. असं. इकडे डोंगरावर किती मोठे पवन चक्की बघ, पवन चक्की. मी AI मध्ये फोटो काढतो बघ.